चार्जिंग वाहनाला लागली भीषण आग. उरड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातरुण गावात रात्री उशिरा चार्जिंगला लावलेल्या वाहनाला अचानक आग लागून ते पूर्णपणे जळून खाक झाले. सुदैवाने यात जीवितहानी टळली, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. काजीपुरा येथील काजी शहा खालिद खान उर्फ काजी रफत खान यांनी वर्षभरापूर्वी डाबकी रोडवरील शोरूममधून हिंदुस्तान पॉवर कंपनीचे चार्जिंग वाहन खरेदी केले होते. नेहमीप्रमाणे त्यांच्या मुलांनी रात्री सुमारास 12 वाजता गाडी चार्जिंगला लावून झोप घेतली. मात्र पहाटे 3च्या सुमारास मोठा आवाज झाल्याने काजी मेहंदी हसन यांची झोप उडाली. बाहेर येऊन पाहिले असता वाहनाला भीषण आग लागलेली दिसली. त्यामुळे त्यांनी तातडीने भावाला व भाच्याला उठवून आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि आग आटोक्यात आणली. घटना घडली त्या ठिकाणी नेहमीच जनावरे बांधली असतात, परंतु थंडीमुळे त्या रात्री जनावरे तिथे नव्हती, त्यामुळे मोठे नुकसान होण्यापासून बचावले. या आगीत वाहन व बॅटरी पूर्णपणे जळून खाक झाली असून मालकाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागण्याचे प्राथमिक कारण बॅटरीतील शॉर्ट सर्किट असे सांगितले जात आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.